मुंबई, लाखोंच्या स्वप्नांचं शहर. इथे वेळेवर पोहोचणं म्हणजे जगणं. पण प्रवासाचे साधन जर चुकीचं असेल तर? मुंबईत 2008 साली निर्णय घेतला गेला, पण तो पूर्णपणे अपयशी ठरला. होय, आम्ही बोलतोय मोनोरेलबद्दल, जी आज मुंबईसाठी अपयशी ठरली आहे. विलासराव देशमुख सरकारनं 3,000 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प जनतेच्या माथी मारला. मोनोरेलची अल्प प्रवासी क्षमता. मुंबईला हवी असते लाखोंची वाहतूक झेपवणारी व्यवस्था. मोनोरेलची कनेक्टिव्हिटी शून्य. मोनोरेलचा एकच मार्ग चेंबूर ते जेकब सर्कल. ना CST, ना दादर, ना अंधेरी, ना BKC. शहराच्या मुख्य भागांचा समावेश नाही. दररोज 1.5 लाख प्रवासी प्रवास करतील असा तत्कालीन आघाडी सरकारचा अंदाज. प्रत्यक्षात रिकामी चाललेली मोनोरेल अनेक वेळा दिसते. मुंबईचा अभ्यास न करता मोनोरेलचा निर्णय झाला. मुंबईकरांची ही शुद्ध फसवणूक आहे आणि म्हणूनच जनतेनंच हा प्रकल्प नाकारला. हा प्रकल्प म्हणजे व्हाईट एलिफंट, महागडा पण निरुपयोगी, अभ्यास न करता फक्त फोटोंसाठी केलेलं उद्घाटन. आज प्रश्न एवढाच आहे की मुंबईकरांचे 3,000 कोटी वाया घालवणारी काँग्रेस आघाडी याची जबाबदारी घेणार का?